लोणचं, लिंबू, कांदा, गरम गरम भात, गरम गरम राजमा आणि त्यावर साजूकचं तूप. जम्मू आणि पंजाबी यांचं एकदम आवडतं जेवण, जसं आपलं वरण भात आणि साजूक तूप. असं म्हणतात की डाळी आणि कडधान्यांवर तूप घालून खाण्याने ते पदार्थ पचायला सोपे जातात. तर काल रात्री मी राजमा भिजत घातला. आज सकाळी त्यांना 2-4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतला. सहसा मी जम्मूवाला लाल राजमा वापरते, ज्याचा कलर पण सुंदर आणि छान दिसतो आणि तो छोटाही असतो. शिजलेला राजमा असा अख्खा अख्खा दिसला पाहिजे, पण दडपल्यावर तो इतका छान नरम झाला पाहिजे, म्हणजे भाताबरोबर एकजीव होऊन खायची मजा काही औरच होते. आज माझ्याकडे हाच राजमा होता, पण चवीमध्ये काही फार फरक नाही आला आहे. तर 1 वाटी राजमा भिजवला होता. त्यासाठी मी 20-25 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घालून असं खसखशीत वाटून काढत आहे. मग 1-2 चमचे मिरची पावडर घालून अगदी थोडंसं पाणी घालून मी त्याला बारीक वाटून घेत आहे. तर ती अशी घट्टसर पेस्ट तयार झाली आहे. ती बाजूला ठेवून मी 1-2 कांदे बारीक चिरून घेतले आणि 2 टमॅटो सीडलेस असे करून घेतले आणि बारीक चिरून ठेवून दिले. मग 5 चमचे तेल गरम करायला ठेवून दिले आणि त्यात चिरलेला कांदा घातला, 1 तेजपत्ता आणि 2-4 दालचिनीचे तुकडे. कांदा नरम झाल्यावर चिरलेला टमॅटो घातला. वरून चवीपुरते मीठ, 1 चमचाभर हळद घातल्यावर टमॅटो नरम होईस्तोपर्यंत मी शिजवून घेतले. त्यात लसूण, जिरं आणि मिरची घातलेली पेस्ट आणि शिजवलेला राजमा पाण्यासकट घालून वरून मिक्सर धुतलेले पाणी पण त्याच्यात घालून टाकले. छान उकळ्या आल्या आणि राजमा एकजीव झाला की त्याच्यात ओली मिरची, कोथिंबीर घालून गरम गरम भातासोबत राजमा सर्व केला. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास पटापट करायला घ्या आणि मला कळवा. धन्यवाद.